शारदीय नवरात्र सुरू असून घरोघरी घटस्थापना केली गेली आहे. देवी मातेसमोर अखंड दिवा लावला आहे आणि सर्वजण देवी मातेची उपासना, भक्ती, आराधना करण्यात मग्न आहेत. सर्वत्र पवित्र आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. देवी मातेच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट दूर व्हावीत, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आणि भरभराट यावी, यासाठी प्रत्येक जण अगदी मनोभावे या देवीची उपासना करत आहे. देवीचे उपवास केले जात आहेत, देवीची आरती केली जात आहे, सप्तशतीचा पाठ करत आहेत. हे सर्व करत असतानाच आपण आज या व्हिडिओमध्ये या नवरात्रीचे जी घटस्थापना आहे तर ते घट कधी उठवायचे आहेत, या नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास आपल्याला कधी सोडायचे आहेत, तसेच ज्यांनी 9 दिवसांचे उपवास केले आहेत तर त्यांनी हे उपवास कधी सोडायचे आहेत, त्याचबरोबर ज्यांनी उठता बसता हा उपवास केला आहे तर हा उपवास नक्की कधी धरायचा आहे आणि कधी सोडायचा आहे, तसेच देवी मातेला आपण पुरणपोळीचा नैवेद्य कधी बनवून दाखवायचा आहे, कडाकणी आपण कधी बांधायचे आहेत आणि इतर ही माहिती, अगदी महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत म्हणजेच नवरात्रीचे 9 दिवस देवी मातेची उपासना केली जाते, आराधना केली जाते, व्रत केलं जातं. त्याचबरोबर देवी मातेसमोर अखंड नंदादीप लावला जातो, 9 दिवस उपवास केला जातो आणि 9 दिवसानंतर नवमीनंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा करण्यात येतो. या सणालाच विजयादशमी असं देखील म्हटलं जातं. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा करण्यात येते आणि त्याचंच प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटीपुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांचं पूजन करण्यात येतं. धनसंपदा, शक्ती, ज्ञानसंपदा या 3 शक्ती देवतेंचे स्मरण या दसऱ्याला करण्यात येतं. तर आता आपण या घटाचे विसर्जन कधी करायचं आहे ते पाहूया. प्रत्येक जण आपल्या कुळाचाराप्रमाणे या घटाचे विसर्जन करत असतो. कोणी नवमीला विसर्जन करतो तर कोणी दशमीला विसर्जन करत असतो. पण आपल्या हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे यंदा 23 ऑक्टोबर 2023 रोजी वार आला आहे सोमवार आणि या दिवशी आपल्याला नवमीला आपल्याला हे घट हलवायचे आहेत. आता याचे विसर्जन, या घटाचे विसर्जन काही जण दसऱ्याला करतात तर काही जण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील करतात. तर काही जण हे अंकुर जे आहेत तर ते आपल्या गांधी टोपीमध्ये घालून सोनं लुटायला जातात. तर हे जे अंकुर आहेत तर ते देवावर देखील वाहिले जातात या दसऱ्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या घटाचं मग विसर्जन करण्यात येतं. आपण जरी दसऱ्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जरी हे घट विसर्जित करत असलो तरी देखील आपल्याला हे घट नवमीलाच हलवायचे आहेत. परंतु तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी रूढी परंपरा तुमच्याकडे चालत आलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचे घट उठवायचे आहेत, त्यांचे विसर्जन करायचे आहे. काही ठिकाणी हे जे घट आहे तर ते दसऱ्या दिवशी उठवले जातात. तर आता हे नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास आहेत तर ते उपवास देखील आपल्याला नवमीलाच सोडायचे आहेत. तसेच ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी 22 ऑक्टोबर 2023 रोजी महाअष्टमीला हा उपवास धरायचा आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी घट उठल्यानंतर आपल्याला हा नवमीला उपवास सोडायचा आहे. आपण घट उठवण्यापूर्वी आपण या घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, तळी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा घट उठविल्यानंतर या घटावरचा जो नारळ आहे तर तो फोडून आपण त्याचा प्रसाद म्हणून वाटायचा आहे. आणि त्यानंतर ज्यांनी उठता बसता उपवास धरला असेल किंवा ज्यांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास पकडला असेल तर या सर्वांनी आपल्याला हा घट उठवल्यानंतर, तळी भरून झाल्यानंतर आणि हा जो नारळ आहे त्याचा प्रसाद वाटून झाल्यानंतरच आपल्याला हा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास सोडायचा आहे किंवा उठता बसता जो उपवास पकडलेला आहे तर तो सोडायचा आहे. हा उपवास सोडल्यानंतर नवमीला उपवास सोडल्यानंतर नवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा हा सण साजरा करण्यात येतो. दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेने क्रूर राक्षस महिषासूर याचा वध केला होता आणि याच दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाला पराजित करून त्यांच्यावर विजय मिळवला होता. या विजय कथेला विजयादशमी असं देखील म्हटलं जातं. दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, म्हणूनच या सणाच्या दिवशी लोक नवीन नवीन वस्तू खरेदी करत असतात किंवा नवीन योजनेचा प्रारंभ या दिवशी केला जातो. या दिवशी देखील पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळीचा जेवण बनवलं जातं.
तसेच आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या रोजच्या कामामध्ये, वापरामध्ये ज्या येणाऱ्या वस्तू आहेत, तर त्या वस्तूंचे घरातील शस्त्रांची पूजा या दिवशी केली जाते. त्याचबरोबर लोक एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं वाटून हा दसऱ्याचा सण साजरा करतात. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी मातेला कडाकण्यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो. तर आता ही कडाकणी आपण पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या 4ही दिवसांमधील कोणत्याही दिवशी या कडाकण्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. ही कडाकणी तुम्ही बांधू शकता. जर तुम्हाला पंचमीला किंवा सप्तमीला जर ही कडाकणी बांधता जर आली नाही, तर तुम्ही नवमीला किंवा दशमीला ही कडाकणी बांधू शकता. तसेच ही कडाकणी बांधत असताना आपण 5 कडाकण्यांची माळ बनवून ही बांधायची असते. काही ठिकाणी 7 कडाकण्यांची देखील बांधतात, तर काही ठिकाणी 9 कडाकण्यांची देखील माळ बांधली जाते. जशी आपली परंपरा आहे, आपली रूढ आहे, तर त्याप्रमाणे ही कडाकणी आपल्याला बांधायची आहेत. तसेच ही कडाकण्यांची जी माळ आहे, तर ती आपल्या घरामधील जो घट बसवलेला आहे, तर त्या घटावरती देखील बांधली जाते. तर या कडाकण्यांच्या माळेमध्ये देवी मातेचे अलंकार बनवले जातात. त्याच्यामध्ये वेणी, फणी, कंगवा किंवा कानातले, हार, बांगड्या, पैंजण, जोडवी तसेच खाऊचे पान हे सर्व एका धाग्यामध्ये ओवून ज्याप्रमाणे आपण जी माळ बनवत असतो, तर त्या माळेप्रमाणे हे सर्व एका धाग्यामध्ये ओवून ही माळ या घटावरती बांधण्यात येते. त्याचबरोबर तुम्ही जर मंदिरामध्ये ही कडाकण्यांची जर माळ घेऊन जात असाल, तर ही 5 कडाकण्यांची आपल्याला माळ बनवायची आहे आणि ही मंदिरामध्ये नेऊन आपल्याला बांधायची आहे. तसेच आपण जर पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला किंवा नवमीला जर तुम्ही ही जर कडाकण्यांची माळ जर बनवली नसेल, तर तुम्ही नवमीला देखील ही माळ घालू शकता. परंतु आपण घट उठविण्यापूर्वी ही आपल्याला घटाच्या वर माळ बांधायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तळी उठवायची आहे. या घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण ही घट उठवायचा आहे आणि घटावरचा नारळ जो आहे तर तो फोडून त्याचा आपण प्रसाद वाटायचा आहे. तर काही ठिकाणी नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला लाल भोपळ्याचा नैवेद्य देखील दाखवण्यात येतो. अष्टमीला किंवा नवमीला हा नैवेद्य दाखवण्यात येतो. ज्या लोकांनी नवरात्रीचे 9 दिवस उपवास पकडलेले आहेत, धरलेले आहेत, तर त्यांनी या नवमीला हा जो लाल भोपळा आहे, तर तो कापून त्याचे चौकोनी तुकडे बारीक-बारीक करून ते शिजवून, उकडून ते खाऊनच हा उपवास सोडायचा असतो. तसेच देवीची ओटी भरत असताना अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही ही ओटी भरू शकता. तसे तुम्ही नवरात्रीतील 9 दिवस कधीही भरू शकता. पण अष्टमीला आणि नवमीला भरली तर अतिशय उत्तम होते. त्याचबरोबर जर तुम्ही कन्यापूजन जर करणार असाल तर ते देखील तुम्ही अष्टमीला किंवा नवमीलाच हे कन्यापूजन करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी देवीला बलिदान दिलं जातं, कोहळा कापला जातो आणि आपण पुरणपोळीचा नैवेद्य करूनच हा घट उठवायचा आहे. तसेच काही जण असं म्हणतात, की घट उठवल्यानंतर आपण लगेचच देवपूजा करावी का? तर आपण हे घट उठवेपर्यंत दुपार झालेली असते आणि त्यामुळं आपण दुपारी देवपूजा न करता दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा सण साजरा करण्यात येतो. तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपलं देवघर स्वच्छ करून, साफ करून, आपल्या देवांना स्नान घालून आपण मग हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दुसऱ्या दिवशी दशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या देवांची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण या नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा आहे, उठता बसता उपवास कधी सोडायचा आहे, नवरात्रीचे 9 दिवसांचा उपवास कधी सोडायचा आहे. तर हा उपवास आपल्याला 23 ऑक्टोबर 2023 रोजी ज्या दिवशी खंडे महानवमी आली आहे, तर त्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे आणि 24 ऑक्टोबर 2023 रोजी आपण विजयादशमी दसरा हा तर अशा प्रकारे तुम्हाला आज मी घट कसे उठवायचे आहेत आणि उपवास नवरात्रीचा कसा सोडायचा आहे, नैवेद्य कोणता याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात सांगितलेली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या जरी काही समस्या असतील तर देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल आणि त्यांना फायदा देखील होईल. तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा,